नमस्कार. आज आपण अफगाणिस्तानमधल्या घडामोडींच्या विषयी थोडी माहिती घेणार आहोत. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानचं सैन्य घुसले ही बातमी आपण कालच बघितली. अर्थात घुसले असं म्हणण्यापेक्षा काबूलचा पाडाव झालेला आहे आणि तालिबानच्या सगळ्या म्होरक्यांनी त्यांच्या सैन्याला काबूल शहराबाहेर थांबण्याचा आदेश दिलेला आहे. आणि अफगाणिस्तानचे एक अध्यक्ष, मी एक म्हणतो याच्यामागे कारण आहे, कारण अफगाणिस्तानचे नेमके अध्यक्ष कोण याच्याविषयीच अजून वाद आहेत. डॉक्टर अब्दुल्ला हे ताजिक वंशाचे आहेत, तर त्यांचं मते ते अध्यक्ष आहेत आणि अशरफ गनी ते म्हणतात मीही अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांच्यात जरी वाद असले तरी अशरफ गनी आता ताजिकिस्तानात गेलेत आणि अब्दुल्ला अद्याप काबूलमध्ये आहे असं सांगितलं जातं, पण ते कोणत्याही क्षणी भारतात आश्रय घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अफगाणिस्तानमध्ये आत्ता नेमकं काय सुरू आहे हा सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा, काहीसा भावनिक असाही प्रश्न आहे. आणि 1997च्या सुमारास जेव्हा तालिबाननी सरकार स्थापन केलं त्यावेळेला तालिबानी सरकारने अफगाणिस्तानात जे काही केलं ते पुन्हा अफगाणिस्तानात घडणार का अशा स्वरूपाच्या शंका जगभर व्यक्त केल्या जात आहेत. आणि त्या दृष्टीनं किमान भारतीय समाज मन तरी त्या सगळ्या घटनांकडे पाहतं आहे आणि कुतूहल आहे की तिथे नेमकं घडतं आहे काय. तर बेसिकली 3-4 मुद्दे यातले आपण थोडे नेमके भारतासाठी अफगाणिस्तान का महत्त्वाचं आहे आणि तिथे तालिबान येण्याने काय होतं आहे, भविष्यात पुढे काय होणार आहे हे बघितलं पाहिजे. या सगळ्याच्या बॅकड्रॉपमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची एक घटना आपण आत्ता लक्षात घेतली पाहिजे, ते म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचं अध्यक्षपद 2 वर्षासाठी भारताकडं आत्ताच आलेलं आहे आणि आत्ता आपण त्याची सूत्रं घेतलेली आहेत. त्याला अजून महिनाही झालेला नाही आणि त्याच्या आत ही घटना घडलेली आहे. जगभरात कुठेही अशा स्वरूपाचे संघर्ष होतात त्यावेळेला संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद ही त्यात बऱ्यापैकी निर्णायक भूमिका बजावत आलेली आहे. आत्ता भारत आणि भारताच्या नेतृत्वाखाली सुरक्षा समिती कोणते निर्णय घेणार आहे याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष असणार आहे. म्हणून आपल्यासाठी हा एक मुद्दा आधी आपण लक्षात घेऊ, कारण ह्याचे संदर्भ पुढे आपल्याला बघायचे आहेत. एक म्हणजे सर्वांना आश्चर्य आहे की अमेरिका तिथून बाहेर पडून महिनाही झालेला नाही आहे आणि त्याच्यात तालिबाननी देश कसा काय व्यापलेला आहे आणि काबूलचा पाडाव इतका लगेच कसा काय होऊ शकला. खरं तर काबूलचा पाडाव आणि तालिबानचा विजय याच्यावरती म्हणजे रणनीती या दृष्टीनं विचार करता वेगळाच एपिसोड आपल्याला करावा लागेल. अशा स्वरूपाचे म्हणजे रणनीती कशी आखतात, ती कशी अंमलात येते आणि नेमक्या चुका काय झाल्या, तर ते आपल्याला आज काही इथे या विस्तारभयास्तव घेता येणार नाही. मुद्दा फक्त आपण भारतापुरता सीमित धरू. एक भाग लक्षात घेतला पाहिजे की अफगाणिस्तानचं भारतासाठीचं महत्त्व हे जसं पाकिस्तानला स्ट्रॅटेजिक डेप्थ तशी भारतासाठी सुद्धा अफगाणिस्तान हा एक स्ट्रॅटेजिक डेप्थ आहे. भूराजकीय आणि भूसामरिक असं त्या देशाचं महत्त्व आहे. त्यामुळे आपल्यालाही तो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ताजिकिस्तान असेल, उझबेकिस्तान, किर्गिझिस्तान किंवा तुर्कमेनिस्तान, रशिया किंवा कॉकेसस राष्ट्र जे आहेत, पूर्व युरोप आहे, हा सगळ्या भागाशी भारतानं गेल्या 10 वर्षामध्ये संबंध अतिशय उत्तम प्रस्थापित केलेले आहेत. तिथला व्यापार हा भारतानं मोठ्या प्रमाणावरती वाढवलेला आहे. या सर्व देशांमध्ये नैसर्गिक वायूचे साठे मोठ्या प्रमाणावरती आहेत, तिथं तेलही मोठ्या प्रमाणावरती आहे. पण अन्य सोनं, चांदी, निकेल, तांबं किंवा अशी जी काही खनिजं आहेत तर या खनिजांनीही हा सगळा प्रदेश समृद्ध आहे. रशिया जरी तिथे इतकी वर्ष होता तरीसुद्धा रशियाने तिथं त्या प्रमाणात उत्खनन केलं किंवा असं फारसं नाही आहे. पण आता नव्याने ह्या गोष्टी समोर येत आहेत, त्यामुळे या देशांचं महत्त्व मोठं आहे. हे सगळे देश अतिशय विरळ लोकवस्तीचे आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने तिथे कुठलीही हानी वगैरे नाही आहे. आणि विशेषतः धान्य असं आपण कापूस, गहू किंवा अशी जी धान्य आहेत तर त्यासाठीसुद्धा हा सगळा प्रदेश, फळफळावळ याही दृष्टीनं हा सगळा प्रदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताला या देशांशी व्यापार वाढवायची जरी इच्छा असली तरी गिलगिट बाल्टिस्तान आणि POK हा प्रदेश अद्याप भारताच्या ताब्यात नाही आहे. तो जर भारताच्या ताब्यात असेल तर आपल्याला अफगाणिस्तानची काही मदत घ्यावी लागणार नाही. आपण स्वतंत्रपणे आपल्या मार्गाने तिथे जाऊ शकू. पण सध्या ती सोय नाही आहे. त्यामुळे आपल्याला या देशांबरोबर व्यापार करताना फक्त हवाई मार्गाचा विचार करून चालत नाही. आपण त्यासाठी इराणमधलं चाबहार बंदर ताब्यात घेतलं आणि ते चाबहार बंदराचा संपूर्ण विकास भारतानं केलेला आहे. मध्यंतरी आपल्याकडे काही बातम्या आल्या की चाबहार बंदराचं व्यवस्थापन आता भारताकडून काढून घेतले, तिथे चीन येणार, ते 400 कोटी वगैरे. तर ह्या सर्व चुकीच्या बातम्या होत्या. अशी कुठलीही परिस्थिती अद्याप नाही.
इराणच्या अर्थमंत्र्यांनी आणि इराणचे आधीचे आणि आत्ताच्या अध्यक्षांनीही चीनला दाराच्या बाहेर उभं केलेलं आहे आणि आजही चाबहार बंदराचं संपूर्ण व्यवस्थापन हे भारताच्या हातातच आहे. उलट चाबहार बंदराचा दुसरा टप्पा विकसित करण्यासाठीची तयारी इराणनं चालवली आहे आणि ते फक्त या संदर्भात भारताशीच चर्चा करत आहेत. त्याचा एक खरं तर वेगळा एपिसोड आपल्याला करावा लागेल असा तो विषय आहे. पण त्या चाबहार बंदरामुळे झालं काय की आपण आपल्या जवळचं न्हावा बंदर जे आहे, विशेषतः न्हावा ते चाबहार, इथून सर्व ट्रान्सपोर्टेशन चालायचं आणि तिथून ते रस्ते आणि रेल्वे मार्गाने इराणच्या उत्तरेकडचे सगळे जे प्रदेश आहेत, म्हणजे तिथे अझरबैजान आहे, आर्मेनिया आहे, तुर्कमेनिस्तान आहे, ताजिकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, किर्गिझिस्तान आहे, या सर्व प्रदेशांना रस्ता आणि रेल्वे अशा दोन्ही मार्गांनी आपण जोडून घेतलेलं आहे. यातले बऱ्यापैकी यात अफगाणिस्तान येतो कुठे, तर इराणचा जो जाहेदान नावाचा जो भाग आहे, सिस्तान प्रांतात हे चाबहार बंदर आहे, परंतु त्याला लागून बलुचिस्तान हा प्रदेश आहे. त्यामुळे भारत तिथे फारसा काही करू शकला नाही. या चाबहारपासून उत्तरेकडचा जो जाहेदान प्रांत आहे इराणमधला, तर त्या प्रांतातले काही रस्ते आणि हमरस्ते भारतानं बांधून घेतले आणि त्यातून त्याला लागून असलेला अफगाणिस्तानचा हेरात प्रांत, आपण आत्ता बातम्यात वाचला असेल, त्याची राजधानी मजार-ए शरीफ, तर इथं पहिला हमरस्ता बांधला आणि मजार-ए शरीफ ते काबूल, मजार-ए शरीफ ते कंदाहार, मजार-ए शरीफ ते जलालाबाद, काबूल जलालाबाद वगैरे असं रस्त्यांचं हमरस्त्यांचं संपूर्ण जाळं पहिल्या टप्प्यात भारताने विणून घेतलं आणि आपली जी सगळी रसद आहे ही चाबहार मार्गे रस्ते मार्गाने अफगाणिस्तानात आपण सगळा आपला विस्तार केला. एक असं सांगितलं जातं की भारताने 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक अफगाणिस्तानात केली. मित्रांनो, ती गुंतवणूक नाही, गुंतवणूक कशाला म्हणतात तर ज्यातून रिटर्न्स अपेक्षित असतात. भारताने कोणत्याही रिटर्नसाठी ही गुंतवणूक म्हणून केलेली नाही. अफगाणिस्तानातल्या जनतेचं गुडविल निर्माण आपल्याला व्हायला पाहिजे आणि ते गुडविल निर्माण करण्यासाठी म्हणून भारतानं हा तिथं पैसा घातलेला आहे. आता उदाहरणार्थ आपण बघू की आपण अफगाणिस्तानची संसदेची इमारत बांधून दिली. उद्या तालिबान सत्तेवर येणार हे स्पष्ट आहे. उद्या तालिबान सत्तेवर आलं तर तालिबानची संसद काही रस्त्यावर भरणार नाही आहे ना, ती त्याच संसदेच्या इमारतीत त्यांचं सगळं कामकाज चालणार आहे. त्यामुळे तालिबानही भारत नेमका तिथे काय करतो आहे हे अतिशय डोळसपणे तालिबानचे लोक बघत होते. आणि हे सगळं जेव्हा आपण बांधलं किंवा तिथे रस्त्यांचं जाळं केलं, काबूल आणि उत्तरेचा सगळा परिसर हा काबूल नदीच्या खोऱ्यामुळे आणि बर्फवृष्टी किंवा अशा अन्य काही कारणांमुळे हा जरा सुपीक आहे, तर तिथे अंमली पदार्थांच्या ऐवजी कृषी क्षेत्राच्या विकासावरतीही भारतानं मोठ्या प्रमाणावरती भर दिला. त्यालासुद्धा कधी आक्षेप नाही. इवन कंदाहारसारख्या तालिबानचा स्ट्रॉंगहोल्ड असलेल्या भागामध्ये सुद्धा किंवा जलालाबादचा परिसर असेल जिथे तालिबानचा प्रेझेन्स चांगला होता, त्याही भागामध्ये भारताने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे. तिथेही तालिबाननी कधी आक्षेप घेतलेला नाही. भारताच्या कुठल्याही विकास कामांना तालिबाननं आक्षेप घेतला, त्यांच्यावर हल्ले केले असं काहीही गेल्या कित्येक वर्षात घडलेलं नाही. मी हे यासाठी सांगतोय की तालिबानचं नेतृत्व हे गेल्या काही वर्षामध्ये इव्हॉल्व्ह होत गेलेलं आहे. म्हणजे मुल्ला ओमर किंवा ही जी पहिली सगळी मंडळी होती तर ती संपूर्ण अशिक्षित आणि धर्म किंवा त्याच्या चुकीच्या संकल्पनांनी ती प्रेरित होती. त्यामुळे सत्ता मिळाल्यानंतर ती राबवायची कशी, सत्तेची मूलतत्व काय याची त्यांना कुठलीही माहिती नव्हती. पण अमेरिकेच्या हल्ल्यानंतर जी धुळदाण त्या सर्व लोकांची उडून गेली, त्याच्यातून तालिबानचं एक नवं नेतृत्व आलं. ते तालिबानचं नवं नेतृत्व बऱ्यापैकी शिकलेलं होतं, जगाचं भान असलेलं होतं आणि विशेषतः तोराबोरा असेल, त्या गुहा असतील किंवा कंदाहारच्या अगदी दुर्लक्षित अशा भागामध्ये गुहांमध्ये आश्रय घेत त्यांना जगावं लागलं. ते राहिले, पण त्या सगळ्या राहण्यामध्ये त्यांनी चुका काय झाल्या त्याचा अतिशय चांगला अभ्यास केला. त्यामुळे ते नेतृत्व, आत्ताचं तालिबानचं नेतृत्व आहे हे वेगळं आहे. तुम्ही जर बघाल तर गेल्या 2 वर्षामध्ये तालिबानचे हे सगळे प्रवक्ते, नेते हे जगाच्या वेगवेगळ्या राजधान्यांमध्ये अतिशय प्रगत देशांच्या वातानुकूलित अशा खोल्यांमध्ये बसून त्या तज्ज्ञ मंडळींशी खुलेआम चर्चा करत आहेत. म्हणजे गुहांमधून ते लोक अशा राजधान्यांमध्ये येऊन आपलं म्हणणं स्ट्रॉंग मांडेपर्यंत, तेही इंग्रजी किंवा अशा अन्य भाषांमध्ये, इथंपर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. सत्ता स्थापन केल्यानंतर सत्ता चालवण्यासाठी पैसा लागतो आणि त्यासाठी अन्य देशांबरोबर आपल्याला राहावं लागेल याची अतिशय उत्तम जाण या लोकांना आलेली आहे. त्यामुळे आता ते कोणतं साहस करणार हा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. अफगाणिस्तान आपल्याला माहिती आहे लँडलॉक्ड आहे. समजा तालिबान सत्तेवर आलं तर तिथे काय होऊ शकेल. एक जे क्लुमी पिक्चर आपल्याकडे रंगवलं जातं जगभर, म्हणजे ते 1997 सारखी परत तिथे परिस्थिती येईल.
कालच आपण जर बघितलं CNN असेल, BBC असेल, अल जझीरा किंवा फ्रेंच TV असेल, जर्मन TV असेल किंवा असे जे जगभरचे जे मीडिया आहे, इथल्या सगळ्या मीडियाला आत्ताही तालिबाननी म्हणजे जे काबूल किंवा अफगाणिस्तानात काम करणारे आहेत त्यांना संपूर्ण अभय दिलं आहे. आपल्या भारतीय पत्रकाराची हत्या झाली, पण ती एक्सेप्शन ह्या सदरात ती थोडीशी घ्यावी लागेल. बाकी तिथं काम करणाऱ्या पाश्चात्य वृत्तपत्र म्हणजे वाहिन्या आहेत त्यांना कोणालाही ते डिस्टर्ब करत नाही आहेत आणि त्यांचं म्हणणं हे सगळं यांच्यापुढे मांडतात. तर त्यांनी काल तालिबानचे जे वेगवेगळे गट आहेत त्या वेगवेगळ्या गटांच्या प्रवक्त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली ती फार महत्त्वाची आहे. एक म्हणजे महिलांना शिक्षणासाठी कोणताही अडथळा आम्ही आणणार नाही. महिलांचं स्टेटस आत्ता जे घनी सरकारच्या किंवा या 20 वर्षाच्या काळात होतं त्याला आम्ही फार डिस्टर्ब करणार नाही. हे अत्यंत महत्त्वाचे विधान आहे, कारण इस्लाम किंवा ते जे म्हणतात तर त्या दृष्टीनं याचा विचार व्हायला पाहिजे. दुसरं म्हणजे की प्रोग्रेसिव्ह अफगाणिस्तान हाच आमचा ध्यास असेल. इथं अर्थकारण त्यात अनुस्यूत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या सैन्याला काबूलच्या बाहेरच थांबायला सांगितलेलं आहे आणि आजही आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. नॅशनल काय युनिटी सरकार बनावं म्हणून आम्ही चर्चेसाठी अद्यापही तयार आहोत. आता ही फार स्ट्रॅटेजिक भूमिका त्यांनी घेतलेली आहे, कारण आम्ही सरकार स्थापन केले अशी जर घोषणा झाली तर अमेरिका किंवा अन्य जग म्हणजे विशेषतः पाश्चात्य देश हे पुन्हा हल्ले सुरू करतील ही भीती आहे. त्यामुळे त्या भीतीपोटी का असेना, परंतु त्यांनी अद्याप काबूल आम्ही घेतले आणि आमचं सरकार आलं आहे असं थेट सांगायचं त्यांनी टाळलेलं आहे. म्हणजे डावपेच हे तालिबानी नेते कसे जाणायला लागलेले आहेत याचं हे अतिशय उत्तम उदाहरण. अशा तालिबानबरोबर आता भारताला डील करायचं आहे हे आपण कधीही विसरता कामा नये. या तालिबानी नेत्यांनी विशेषतः पाकिस्तानला इशारा दिलेला आहे की आम्ही कोणाचंही डिक्टेशन घेणार नाही. ते अन्य कुठल्या लोकांसाठी किंवा अन्य काय म्हणजे देशांसाठी ते नव्हतं, ते पाकिस्तानला ते सांगतायत की आम्ही तुमची कुठलीही भूमिका मान्य करणार नाही. आणि त्यांनी कॅटेगोरिकली सांगितलं आहे की जगातल्या अन्य कोणत्याही देशावरच्या सार्वभौमत्वाला काही अडथळा निर्माण होईल अशा स्वरूपाच्या कोणत्याही कृत्यासाठी अफगाण भूमिकेचा वापर आम्ही करू देणार नाही. त्याचे जगासाठीचे संदर्भ वेगळे आहेत. ते ISIS किंवा अशा ज्या संघटना, अल कायदा किंवा अशा ज्या संघटना आहेत तर त्या संघटनांना आम्ही इथे ऑपरेट करू देणार नाही हा पाश्चात्य जगाला संदेश आहे. आणि विशेषतः आपल्याला जी चिंता वाटते आहे की काश्मीरमध्ये यामुळे काही हिंसाचार वाढेल का, तर काश्मीरमधल्या हिंसाचारासाठी अफगाण भूमिका किंवा तालिबान कोणत्याही प्रकारे सहकार्य करणार नाही हे आश्वासन त्यांनी केलेलं आहे. आता इथे एक भाग छोटा आपण लक्षात घ्यावा की तालिबान सत्तेवर आल्यानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये हिंसाचार वाढेल का, तर असं काही होण्याची शक्यता अतिशय दुरापास्त आहे. याची कारणं दोन आहेत. एक तर मुद्दा असा आहे की आत्ता ते सत्तेवर येत आहेत त्यामुळे ते लगेच काहीतरी काश्मीर फ्रंट सुरू करतील वगैरे ही शक्यता नाही, कारण त्यासाठी आर्थिक आणि अन्य साधनसामुग्रीची मोठ्या प्रमाणावरती मदत व्हावी लागते. ती मदत अद्याप त्यांच्याकडे नाही आणि सत्ता स्थापन करून ती स्थिरस्थावर करणे ही त्यांची प्रायोरिटी असेल. त्यामुळे ते काश्मीरकडे तालिबान वळेल अशी काही घटना आत्ता घडणार नाही. दुसरी गोष्ट आहे, तसं करायला गेले तर त्याचे रिपरकेशन्स त्यांना माहिती आहेत. पुन्हा एकदा हवाई हल्ले आणि पुन्हा डिस्प्लेसमेंट आहे, त्यामुळे त्यासाठीही ते तयार होणार नाहीत. तिसरी एक गोष्ट ह्यात महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे ती अशी आहे की गेल्या 8 वर्षामध्ये विशेषतः मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर हे नमूद करावं लागेल, कोणाला आवडो अगर न आवडो, परंतु सीमेचं फेन्सिंग याला सर्वाधिक प्राधान्य दिलं गेलं आणि अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने सीमेवरचं फेन्सिंग किंवा सीमेवरची गस्त असेल किंवा या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावरती घडून गेलेल्या आहेत. त्यामुळे आता 1999ला जसं कारगिलच्या वेळेला घडलं की आधी आपल्या पोस्ट रिकाम्या राहिल्या आणि तिथं ते घुसले, तर अशा स्वरूपाची घुसखोरी आता काश्मीर खोऱ्यात होण्याची शक्यता अगदी कमी आहे. घुसखोरी झालीच तरी ती पूंछ, राजौरी किंवा बडगाम किंवा असे जे पाकिस्तानला लागून असलेले भाग आहेत तिथून होऊ शकते आणि तिथे तालिबान येऊन काही करण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे तो जो धोका म्हणून सांगितला जातो तो धोका आत्ता या परिस्थितीत आपल्यापुढे नाही आहे. भारतासाठी समस्या वेगळ्याच, जरा 2 वेगळ्याच समस्या आहेत. त्यातली एक समस्या जी आहे ती उद्या तालिबाननी सरकार समजा स्थापन केलं तर त्या तालिबानच्या सरकारला मान्यता द्यायची की नाही, हा इथे आता 2 मुद्दे, भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघाचं अध्यक्षपद, अशा 2ही स्तरांवरती भारताला हा प्रश्न हाताळावा लागेल. कारण भारत सरकार जी भूमिका घेणार आहे तिला संलग्न अशीच भूमिका राष्ट्रसंघामध्ये भारताला घ्यावी लागेल. म्हणजे आम्ही मान्यता देणार नाही असं इथं सरकार म्हणायला लागलं आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या मध्ये नाही आता आम्ही मान्यता देऊ, अशा स्वरूपाचे काय कुठलेही धोरण गोंधळ भारताला परवडणारे नाहीत.
दुसरा मुद्दा यातला असा आहे की समजा उद्या ते सरकार स्थापन झालं आणि चीन आणि रशियानी जर त्याला मान्यता दिली तर ऑब्व्हियसली पाकिस्तान त्याला मान्यता देणार आहे. याचा अर्थ तिथे चीन वेगळ्या मार्गाने पण आत येणार आहे. चीनी घुसखोरी अफगाणिस्तानातली ही भारतासाठी पुढच्या काळात अतिशय डोकेदुखी ठरणार आहे. चीन तिथे सैन्य कधीच आणणार नाही, त्यासाठी पाकिस्तानी सैन्याचा वापरच चीन करून घेईल. परंतु चीन ज्या स्वरूपाची गुंतवणूक करेल त्यामुळे पाकिस्तान पाठोपाठ अफगाण भूमीसुद्धा चीनच्या घशात जाण्याचा धोका आहे. त्यामुळे हे चीनी आक्रमण रोखायचं कसं याचा भारताला सर्वाधिक विचार करावा लागेल. याचा संबंध असा आहे की इराणमध्ये आत्ता चाबहार बंदराच्या निमित्ताने आपण इराणमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून तिथं व्यापार उदीम वाढवणं, भारताचं गुडविल क्रिएट करणं, तर चीन जर तिथे आला तर भारताच्या या प्रयत्नांना सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारे धक्का लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावरती आहे. विशेषतः आत्ता इराणमध्ये चीनी धोरणाविषयी आजही एकमत नाही किंवा संशयानंच बघितलं जातं आहे. भविष्यात जर अफगाणिस्तानमध्ये जर चीनी धोरणामुळे स्टॅबिलिटी येत गेली तर कदाचित इराणची भूमिका बदलू शकेल आणि भारताला मध्य आशियामध्ये भारताची जी धोरणं आहेत तर त्याला मोठ्या प्रमाणावरती खीळ बसेल. त्याहीमुळे अफगाण भूमी आपल्याला या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. एकीकडे व्यापार आणि दुसरीकडे चीनचं आक्रमण अफगाण भूमीवरचं, हे रोखण्यासाठी भारताला पुन्हा स्ट्रॅटेजिकली वेगळे वेगळे मार्ग अवलंबावे लागतील. म्हणून भारतासाठी अफगाण भूमी ही अत्यंत महत्त्वाची आत्ता आपल्यासाठी राहणार आहे. स्ट्रॅटेजिक डेप्थ जी मी म्हणतो ती नेमकी ही आहे, अफगाणिस्तानवरती भारताचा प्रभाव जर कायम राहिला तर मध्य आशियाई देशांशी आपल्याला जो काही संपर्क संबंध व्यापार वाढवायचा आहे, कारण अफगाणिस्तानाचं गुडविल जे आहे ते आपल्याला इराणमध्ये सुद्धा उपयोगी पडणार आहे. इराणमधली जी 2 ऑइल फील्ड्स आपण ऑलरेडी फालुजा 1 and 2 डेव्हलप केलेली आहेत, तर ती डेव्हलपमेंटसुद्धा मोठ्या प्रमाणावरती होईल आणि चाबहार बंदराचं महत्त्व वाढून भारताचा व्यापार उदीम वाढेल. त्यामुळे अर्थात आपल्याकडे काही ना काही प्रमाणात रोजगार निर्मिती असे हे सगळे मुळात असणारे भाग आहेत. त्यामुळे आता दुसरी समस्या भारतापुढे अशी आहे की अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर आलेल्या तालिबाननी सो कॉल्ड आपण असं धरून चलू की त्यांनी खूप चांगला कारभार सुरू केलेला आहे. महिलांना सुरक्षितता आहे, हिजाबची सक्ती राहणार आहे हे त्यांनी स्पष्ट केले. परंतु महिलांना शिक्षणामध्ये प्राधान्य आहे, नोकऱ्यामध्ये प्राधान्य आहे, त्यांना त्यातल्या त्यात आधीच्या तुलनेत पण मुक्त वावर करायची परवानगी दिलेली आहे. भारताच्या बाजूने त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आता विविध क्रीडा प्रकार आहेत, त्या क्रीडा प्रकारांना त्यांनी समजा काही चालना दिलेली आहे. भारताकडे मदत मागितली की आम्हाला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारताने मदत करावी. याच्यामध्ये कारण असं आहे की तिथे मोठ्या प्रमाणावरती पैसा लागतो, पाकिस्तानकडे तो पैसा नाही आणि पाकिस्तानच्या धोरणाविषयी सध्याच्या तालिबानच्या नेत्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचे विश्वासाचं वातावरण नाही. शेतीच्या क्षेत्रामध्ये विकासासाठी भारताकडे मदत मागितली. अशा केसमध्ये भारताने तालिबानबरोबर सहकार्य करावं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढचा राहणार आहे. याचं कारण असं आहे की आत्ता मोदी सरकार सत्तेवर आहे. या सरकारच्या ध्येयधोरणांकडे मुळातच मुस्लिम विरोधी म्हणून बघितलं जाते आणि तालिबानचा इतिहास सगळा लक्षात घेता ही सांगड भारताला परराष्ट्र धोरणात घालावी लागेल. त्यामुळे तेच सर्वात मोठं आव्हान हे असणार आहे. आणि दुसरं आव्हान आहे की जगभरातून मागणी जर वाढली की तालिबानचा पाडाव करण्यासाठी तिथे सैन्य पाठवायचं आहे, तर भारताने सैन्य पाठवावं का, हा प्रश्न गेली 5 वर्ष आपल्यासमोर होता. परंतु आत्ता ज्या पद्धतीनं गोष्टी अनफोल्ड होत आहेत तर त्यात तालिबान संघर्षाच्या भूमिकेकडे जाण्याची शक्यता अगदी कमी आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारताला अन्य देशांना बरोबर घेऊन, कारण सैन्य पाठवणं म्हणजे 4 माणसं इकडून तिकडं जातात असं होत नाही, तर त्याला मोठी आर्थिक तयारी असावी लागते. भारताची ती आर्थिक तयारी आत्ता नाही. म्हणजे हे समजा युद्ध झालं तरी 2 वर्षाच्या खाली हे युद्ध चालणार नाही आणि 2 वर्ष ही इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी आपल्याला राखता येणं केवळ अशक्य आहे. करोना, त्याच्यानंतरची आर्थिक आव्हानं हे सगळं लक्षात घेता भारताला हे अवघड जाणार आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमध्ये काम करत असताना, अध्यक्ष म्हणून असताना, समजा जर लष्करी संघर्षाची वेळ आली तर भारताला त्या अध्यक्षपदाचा वापर करून जगभरातून मोठ्या प्रमाणावरती अर्थपुरवठा आधी उभा करावा लागेल. त्यामुळे त्याही दिशेला आपल्यासमोर संकट असणार आहे. पण ते संकट भारत कसं तरी निभावू शकेल, त्याचा फॉलोआउट असेल की आपलं सैन्य तिथे पाठवावं का, मग त्याचं काय होईल वगैरे वगैरे, तर तो कमी असेल. त्याहीपेक्षा पुढच्या काळामध्ये तालिबानबरोबर सहकार्याची वेळ आलीच तर भारत कशा प्रकारे सहकार्य करेल या दृष्टीने विचार करावा लागेल.
आता आपल्याकडे फारशी माहिती नाही. ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानमध्ये भारताचे आत्ताही 2 हवाई तळ कार्यरत आहेत. त्यातला ताजिकिस्तानमधला अफगाणिस्तानच्या सीमेवरचा फरफरा हा अत्यंत मोठा तळ आहे आणि तिथे ताजिकिस्तानामध्ये भारताने त्या तळाच्या उभारणीच्या निमित्तानं काही विकास कामं केलेली आहेत. म्हणजे तिथे अतिशय अद्ययावत हॉस्पिटल्स असतील किंवा रस्ते निर्मिती असेल. ताजिकिस्तानातल्या दक्षिण भागातल्या काही भागात पाटबंधाऱ्याचं काम आपण करून दिलेलं आहे. तिथं फळफळावळ आणि काही शेती या संदर्भातलं आपण काम करून दिलेलं आहे. त्यामुळे लष्करी कारवाई करायची वेळ आली तर भारताला स्टँड नाही अशातला भाग नाही. उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तानातल्या ह्या तळांचा वापर भारताला करता येईल, परंतु तो फक्त हवाई मार्गे करून चालणार नाही. त्यासाठी चाबहार हे महत्त्वाचं आहे आणि तिथे अमेरिका आणि इराणचे संबंध लक्षात घेता भारत त्या कात्रीत सापडला तर तिथे आपलं पुन्हा अडचण होऊ शकते. ही आपली एक भूतंत्रात्मक भूराजकीय अशी जी अडचण आहे तिथे ती होणार आहे. त्यामुळे या सगळ्या म्हणजे सेलिंग फ्रॉम द रफ वॉटर्स असे ज्याला म्हणतात तिथे आत्ता नेमका भारत आलेला आहे. इथे वैचारिक, आर्थिक आणि भूराजकीय अशी वेगवेगळी आव्हानं भारतासमोर आहेत. फक्त काबूलमध्ये आता नेमकं कशा स्वरूपाच्या काही घटना घडत आहेत त्याच्यावरती आपल्या आव्हानांचं स्वरूप किंवा पदर हे बदलणार आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये हे लगेच होईल असं नाही, पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये हे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल. त्यावेळेला आव्हानांचा अधिक नेमकेपणाने आपल्याला आढावा घेता येईल. धन्यवाद.